नमस्कार, आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा। टाकराळा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने 51,000 रुपयाची आर्थिक मदत। भोकर टाकराळा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक 28 जुलै 2024 रोजी 51,000 रुपयाची आर्थिक मदत करून सांत्वन केले। हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे पाहुण्यांकडून आपल्या कुटुंबासह भोकरकडे परत येत असताना टाकराळाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या मोटरसायकल भोकर शहरातील वडार गल्ली येथील रहिवाशी खाजा मिया हसन साहब पठाण वय व त्यांचा नातू सलमान अहमद यांना उडविले होते। यात या आजोबा नातवाचा दिनांक 4 मे 2024 रोजी मृत्यू झाला। या अपघातामुळे घरातील करता धरता व्यक्ती कुटुंबाचा आधार गेल्याने कुटुंब उघड्यावर आले। कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली। ही बातमी भोकर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना समजताच त्यांनी दिनांक 28 जुलै रोजी या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेऊन कुटुंबियांना दुःखात सहभागी होऊन 51,000 रुपयाची आर्थिक मदत करून कुटुंबियांना जगण्याचा आधार दिला। यावेळी दादाराव पाटील ढगे, भुजगराव शहाजी ढगे, जीवन नाईक चितगिरीकर, संजय मेंदेवाड, गोपीराज पवार, आनंद मगरे, बालाजीराव नागेलीकर, ओंकार ढगे, मोहनराव हनुमंतराव तोटेवाड आदी कार्यकर्त्यांसह गोवर्धन जाधव, नीलकंठ वर्षेवार, व्यंकट मेटेकर, मोइनुद्दीन करखिलीकर, मिलिंद जाधव, वहाब केलीकर, आशू इनामदार आदीसह वार्डातील नागरिक उपस्थित होते। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, नांदेड प्रतिनिधी शेख जब्बार। 51,000 रुपयाची भेट दिली। कशाने झाली? मला पत्रकार आपले करकिलकर सरांनी सांगितलं की बुवा अशी त्याचे फार म्हणजे परिस्थिती बिकट आहे आणि त्यांचा मुलगा काल परवा वारलेला आहे आणि वडीलसुद्धा त्यांचे 1 वर्षापूर्वी वारलेत। पण त्यांना 7 मुली आहेत। 7 मुलीपैकी एकाच मुलीचं लग्न झालं आणि बाकी 6 मुली लग्नाचे आहेत आणि त्यांचा रोजगार म्हणजे घरकाम करून उपजीविका चालते। त्या दृष्टिकोनातून कुठंतरी आपली समाजामध्ये बांधिलकी असल्यामुळे व गरिबाला मदत करण्याची आपली वृत्ती असल्यामुळं आपण आज येऊन कुटुंबियाचं सांत्वन करून त्यांना माझ्याकडून 51,000 रुपयाची मी भेट दिलेली आहे। यापूर्वी आपण भोकर तालुक्यातली रामधामी ह्या गावामध्ये 30,000 रुपयाची एका बैलला सात चोरा म्हणून दिली। त्याबद्दल आता ते कल्पना लागली की शेतकऱ्याचा कसा विषय असते। मी मूळ म्हणजे मी शेतकरीच आहे, मी काही श्रीमंत किंवा मी हे राजकारणी नाही। कारण काय ज्यावेळेस आम्ही शेती करायचो त्यावेळेस पेरणीला सुद्धा पैसे राहायचे नाही। एखाद्या वेळेस पेरणी जर डबल झाली तर मार्केटमधून कुठेतरी पैसे काढायचे, आपण काढून पुन्हा पेरणी करायची, पुन्हा ते नंतर व्याजानं आपण पैसे द्यायचे। त्यावेळेस शेतकऱ्याची हाळ कशी असते ती मूळ शेतकरी असल्यामुळं मला माहीत असल्यामुळं व त्या शेतकऱ्याचा अचानक बैल वारला आणि पुन्हा त्याचा आऊत बंद असल्यामुळं चला आपण आपल्या हातात जेवढे गरीब शेतकऱ्याला मदत करता येईल म्हणून आपण ते 21,000 रुपये त्यांना भेट दिली। आपल्याकडून आता समाजकार्य जास्त वाढत आहे, त्या संदर्भात काय पडतं? नाही, समाजकारण पहिल्यापासूनच करता वाढायचं काही विषयच नाही। जिथं परिस्थिती आहे त्या पद्धतीनं आपण जेवढं होईल तेवढं आपण आपल्या पद्धतीनं मदत करतो। आपण मागच्या 2 वर्षामध्ये आपले चितगिरी येथील गुरु आहेत त्यांना नाही आणि विधवा महिलांना 240 विधवा महिलांना आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 5,000 रुपये आणि काकणचोळी पण या अगोदर पण झालेले आहेत। म्हणजे असं नाही व्हायला नको की बा आताच का व्हायला, मागच्या 2-3 वर्षापासून पण हे कार्य चालू आहे। धन्यवाद। टाकाला रोड पे ठहरे थे, मेरे को 5 लड़कियां, एक लड़का था, शोहर नहीं है, 2 साल होगा। हम ऑटो के पीछे ठहरे तो गाड़ी वाले ने आके हमें उड़ा दिया। घर में कोई भी कमाने वाले नहीं थे, हमारे अब्बा थे, अब वो भी चले गए। शोहर भी चले गए, 2 साल होगा, शोहर भी चले गए। दादाराव पटेल ने 51,000 दादाराव पटेल ने 51,000 की हमको मदद करे। और बारी का दादाराव पटेल ने हमको आके 51,000 की मदद करे, हम उनकी शुक्राना करते हैं।